सुंदर अशी अंडा करी आज इथे बनून तयार आहे, तुम्ही पाहू शकता। तर कमी साहित्यात अंडा करी कशी करायची ते पाहूया। कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आणि कढीपत्ता छान तडतडू द्यायचा त्यात। त्यानंतर हे जे वाटण आहे त्यामध्ये भाजलेलं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि छोटासा टमाटर घेतलेला आहे। अगदी कमी साहित्यात आपण हे मिश्रण तयार करतोय। तर हे आपण तेलामध्ये ओतायचं आणि छान असं भाजून द्यायचं। त्याला साईडने असं छान तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मधून मधून ढवळतही राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे तेल छान सुटत आलेलं आहे। अशा प्रकारे तेल सुटू द्यायचं आणि आता तुमच्या घरामध्ये जे काही मसाले असतील तुमच्या आवडीप्रमाणे ते तुम्ही यात वापरू शकता। मी यामध्ये काळा मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर चिकन मसाला मी यामध्ये ऍड केला आहे। तुम्हाला जे हवे ते तुम्ही मसाले यामध्ये घालू शकता। हे पूर्णपणे आपण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला छान शिजू द्यायचं। याला सुद्धा साईडने तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण छान शिजू द्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता कडेने आपल्याला छान इथं तेल सुटत आलेलं असं दिसते आणि आता यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे आणि ही अंडी आधीच मी शिजवून घेतलेली म्हणजे उकडून घेतलेली। तुम्ही पाहिजे तर अख्खी अंडी या अंडा करीमध्ये टाकू शकता, पण मी शक्यतो अंड्याचे 2 भाग करून ते टाकते। तर इथे पाहू शकता मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि हे अलगदपणे आपल्याला अंडा करीमध्ये एक एक करून सोडायचे आहेत। तर इथं मी हळू अगदी अलगद पद्धतीने अंडी या कालवणामध्ये सोडत आहे। अशी एक एक करून सोडून झाल्यानंतर आपण जास्त कालवण ढवळायचं नाहीये, नाहीतर ते आतलं जे पिवळं बलक आहे ते फुटू शकतं आणि थोडंसं पिठाळ असं कालवण होऊ शकतं। तर अगदी मंद आचेवरती आपण या कालवणाला उकळी फुटू द्यायची आहे आणि त्यानंतर गार्निश करायला आपण छान अशी हिरवी कोथिंबीर चिरून टाकायची आहे। हळूच बारीक उकळी आली की अधूनमधून ढवळत राहायचं। तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी तेलाचा तवंग आणि तर्री आलेली आहे आपल्या अंडा करीच्या कालवणाला। अशी बारीकशी उकळी आली की आपलं हे जे अंडा करीचं कालवण आहे जे अगदी कमी साहित्यात बनलेलं जातं ते तयार आहे। तर फायनली तुम्ही इथे पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि छान असा तेलाचा तवंग आलेला आहे आपल्या अंडा करीला। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।